मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. इथे वेळ आहे सकाळच्या चहाची आणि आज जायचं होतं कुठेतरी बाहेर. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करा. आज सकाळीच लवकर उठलो होतो कारण की आज पुण्याला जायचं होतं रेवाला गिफ्ट्स घेण्यासाठी. तर इथे सकाळचा चहा ठेवलेला आहे. सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि रेवा नुकतीच आंघोळ करून बसली होती. तिला चहा आणि टोस्ट द्यायचं होतं, तर तिच्यासाठी मी इथे चहा ठेवला होता. चहा ठेवून झाल्यानंतर चहा टोस्ट तिला बुडवून दिले आणि तिला चहा टोस्ट खायला लावले. त्यानंतर आम्ही निघालेलो आहे बोराळीला, पुण्यामध्ये, जे की पुण्यामध्ये एकमेव ठिकाण आहे जिथे की कमीच्या कमी किमतीमध्ये अगदी 10 रुपयांपासून रिटर्न गिफ्ट्स वगैरे भेटतात. तर अशा बोरवाळीमध्ये आपल्याला जायचं होतं. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी का करायला लागली? हे मीच सांगितलंय गाईज रेवाला, कारण की तिचे केस आता व्हाईट होत आहेत. साईडला सारले. तर 10 मिनटं रोज असं केल्यामुळं काय होतं, केसांना रक्त पुरवठा होतो आणि केस व्हाईट व्हायचे बंद होतात, कमी होतात म्हणजे. तर एवढा लहानपणी केस सारखं फोन बघून बघून झालेले आहेत. मी झोपत होते म्हणून तसं केलं ब्लँकेट. हो का? ठीक आहे. आता हे चहा टोस्ट रेवा खाऊन घेणार, त्याच्यानंतर आपण आवरायला सुरुवात करूयात. ठीक आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर इथे आम्ही रेडी झालेलो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे पुण्याला. तर व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. आणि रेवा पण इथे रेडी झालेली आहे. रेवाने मस्त हेअरस्टाईल केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि मी ही इथं अशा प्रकारे ड्रेस वेअर केलेला आहे पर्यंत बघा. आणि चला लेट्स सी आपण पुढे काय करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत मेट्रोनी आपल्याला पुण्यापर्यंत जायचं आहे आणि तिथून पुढे पुण्याच्या जे तुळशीबाग वगैरे आहे तर तिथे जायचं आहे. तर काय काय खरेदी करणार आहे तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. असं जास्त काही खरेदी करायचं नाही आहे, पण रेवाची इच्छा आहे. तर रेवाला काय काय खेळणी वगैरे पाहिजेत किंवा तिला काय पाहिजे ते आपण घेऊन देणार. तर चला. तर इथे चप्पल काढायचं चाललेलं आहे. नाही निघत. इथे आम्ही तयार झालो होतो, रेवा आणि मी जायला. आणि रेवाचं पूर्ण आवरलं होतं, माझंही आवरलं होतं. आणि त्याच्यानंतर मी ओला बुक केली, पण पप्पा खालीच होते. तर ते म्हणाले की मी येतो तुम्हाला सोडवायला. मग पप्पा आमचे आले होते आम्हाला सोडवण्यासाठी PCMC स्टेशनवर, मेट्रो स्टेशनवर. तिथून रेवा आणि मी PCMC मेट्रो स्टेशनवरून बोपोडीपर्यंत गेलो. बोपोडीमध्ये यांचं रेवाच्या पप्पांचं ऑफिस आहे, तर तेही आम्हाला जॉईन करणार होते. तर चला बघूया. काय बसले. उंचीवर आहे, 3 फूट उंची असेल तर तिकीट लागतं. वर 4 द्या. किती झाले? 120. मी ते सांगितलं. फायनली फ्रेंड्स, आपण मेट्रो स्टेशनवर पोहोचलेलो आहे. सँडल कसं काय लागलं? तर आता आपण इथे वर जाऊया. मेट्रो आली बहुतेक. चला चला चला, भागो. आली मेट्रो.
आपण पिंपरी मेट्रो स्टेशनला आहे. काय झालं? येते गाडी त्या पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा सांगितलं. मागे उभं राहायचं गो. नको काढलं एकच. भेटली जागा लगेच. दिसत नाहीये, फक्त रेवा मी बसलेलो आहे, बाकी सगळं रिकामेत. रेवाचे पप्पा आलेले. परत घेतलं तू. किती दिन चले गए? स्कॅनरचं आहे कोणते घेतले? लांबून दाखव. हो पाहिजे. नवीन घे. कसं आहे ना? तुमच्या आयफोनचा काय एक्सपिरियन्स आहे? चांगला चालतो? हा गरम होतो. आपण नॉर्मली बाईकने जेव्हा पुण्यामध्ये जातो तेव्हा रस्ते ही अफाट असते रस्त्यावर, आणि जाणं खूप मुश्किल होतं गर्दीमुळे. पण आपण मेट्रोचा प्रवास हा कधीही बेटर राहील तुमच्या सर्वांसाठीही, कारण की खूप आरामदायी प्रवास होतो. आणि इथे आम्ही आलोही मेट्रोने आणि आज चाललोही मेट्रोनेच आहे. गाडी लावली होती बोपोडीमध्ये आणि रेवाला पण खूप भूक लागली होती, पण आम्हाला लेट झाला. 5 वाजले होते, त्याच्यामुळे जेवणाचा टाईम हा पूर्ण निघून गेला होता. मग आम्ही स्नॅक्सच केलं. राईस आणि पावभाजी अशी मागवलेली होती. आणि आम्ही पोहोचलेलो आहे बोपोडी स्टेशनला. आता इथं बघा रडती. जायचंय जेवायला. तुला खा म्हणत होते की तिथे. बाहेरून किती मोठे. चांगलं जेवण चांगलं असतं.
हो का? जेवायचंच होतं पण टाइम चुकीचा असतो कायमच आपला. रडून काय होणार बाळा, येईल. आलं गे बस. त्याला विचारून सँडविच चीज सँडविच देतो का लवकर करून. तर इथे रेवाला लय भूक लागली होती, मग आम्ही पावभाजी ऑर्डर केली. रेवा आता पावभाजी खाती. काका आली. कुठं ऑर्डर करतो म्हणतो. आता इथून घरी जायला निघते. इथे फ्रेंड्स आम्ही निघलो होतो घरी जाण्यासाठी. तर ओला बुक केली होती, रिक्षा बुक केली होती आणि आम्ही 6 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. तिथं होतो तेव्हा थोडंसं खाल्लं असतं तर नसती लागली एवढी. तर फ्रेंड्स इथे घरी आलेलो आहे आम्ही. आता संध्याकाळचे 6 वाजले. बाबा घरी नाही आहेत, बाबांची गाडी नाही दिसत. बाबांची गाडी दिसत नाही, 4 व्हीलर. बाबा नाही आहेत घरी. डोंट रन. हिची घाई चालली. बाबांना दाखवायची नाही खेळणी, कारण की बाबा ओरडतील खेळणी पाहिल्यानंतर. काय काय आणले दाखव ना गो. बघू तुझं टेबल. स्क्रॅच बुक, हे स्टूल, आय मास्क. मी दिवसभर बाहेर असल्यामुळे 6 वाजता जेव्हा आले तेव्हा खूप थकले होते आणि थकल्यासारखं झालं होतं. जेव्हा थोडा वेळ पडले तर मला झोपच लागून गेली. तर आईने स्वयंपाक इथे उरकून ठेवला होता. आईने केलं होतं सोयाबीनची सुकी भाजी, भात, डाळ आणि मसूरची सुकी डाळ केली होती. पापड भाजला होता आणि काकडी आणि टमॅटो असं सलाडमध्ये होतं. तर असा काहीसा आजचा स्वयंपाक आईने बनवून ठेवला होता. भाकरी वगैरे बनवलेल्या होत्या. तर इथे आई जेवण वगैरे वाढत होती. जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि रेवाला चारायला घेतलं. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवण आणू गहू. मला तर आल्यावर अशी झोप लागली डेंजर. तुला भूक नाही लागली अजून गहू? गहू भूक नाही लागली? तर फ्रेंड्स इथे रेवाला जेवायला घेते. भांडी झालेली तर रेवाला जेवण वाढायला घेते. आल्या आल्या मी झोपलेच होते. जेवण मध्ये तिला मला तर काही भूक नाही, कारण की लेट जेवण केलं होतं दुपारी. चला
तर फ्रेंड्स इथे रेवा जेवण करत आहे आणि जेवण झाल्यानंतर मीही थोडंसं खाणार आहे. जास्त काही भूक नाही. थोडासा केक लागलो. मिरची खाल्ली ना तू त्याच्यामुळं जास्त काही नाही. थोडासा केक खाणार इकडे दाखव. आणि इकडे दाखव. थोडासा केक खाणार आहे आणि सोयाबीन केलेले आहेत आईने. तर फक्त सोयाबीन खाणार आहे, भाताबरोबर नाही, चपातीबरोबर नाही, असेच खाणारे नसते. सुके सोयाबीन केलेले आहेत. आणि फ्रेंड्स आजचा दिवस असा काहीसा होता ज्याच्यामध्ये आम्ही बाहेर वगैरे गेलो होतो. तिथून आल्यानंतर मी खूप थकलेले होते आणि आल्या झोपून गेले. आईने स्वयंपाक वगैरे केला. आता मी भांडी वगैरे घासलेली आहेत, सर्व जिथलं तिथं केलेलं आहे. आता जेवण वगैरे होईल माझं पण. आणि व्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे फ्रेंड्स. आणि हा व्लॉग मी इथंच संपवते. तुमचा असा काहीसा थोडासा वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात तर त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि रेवाने ही बॉटल आणलेली आहे तर ती मला सारखी म्हणते की इकडं दाखव ना मम्मी, इकडं दाखव ना मम्मी, इकडं दाखव ना मम्मी. तर मग तुम्ही गाय फ्रेंड्स बघा तिची बॉटल आणि कशी आहे सांगा. तर चला बघूयात फ्रेंड्स तिची बॉटल. दाखव तुझी बॉटल. तर हे लॉक खोललंय अगोदर तिने. लॉक खोलल्यानंतर ही बॉटलची साईज अशी मोठी होते. तर आज पुण्यामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा आणलेली आहे. पाणी वगैरे भरण्यासाठी ट्रॅव्हलमध्ये ही बॉटल छान येते उपयोगी. तर तिला खूप बॉटल आवडलेली आहे आणि तिला मी आता जेवण सारतीये. तर कशी वाटली बॉटल फ्रेंड्स तुम्हाला? तुला कशी वाटली गो? मला भारी वाटली. हो का? आणि उद्या कोण येणार आहे? तर उद्या तिची फ्रेंड येणार आहे स्वामिनी. अशी रेवा जेवण करते रोज. डिसलाईक करा आणि सबस्क्राइब करा. अशी रेवा जेवण करते. तिला तिच्या हातांनी जेवायला अजिबात नाही आवडत. अजून डिसलाईक करा. रेवाला फक्त कोणत्या व्हिडिओला डिसलाईक केली तू? रेवाला फक्त मम्मीच्या हाताने जेवायला आवडतं. आणि ठीक आहे, ती लहान आहे गाईज, लहान आहे फ्रेंड्स, त्याच्यामुळे आपण पण समजू शकतो. लाड असल्यानंतर असं काहीच चालतं. आणि व्हिडिओला अनसबस्क्राईब करू नकोस, सॉरी चॅनलला. आणि व्हिडिओ माझे काय करू नको, नाहीतर बघ कशी करून काय तुला. मी जेवण करणार नाही.